माहिती आहे तुम्हाला गणित हा विषय खूप सोपा जातो. तुम्हाला गणित या विषयात काहीही अडचण येत नाही किंवा कोणाला गणित हा विषय खूप अवघड जातो. फक्त पास होण्यापुरतंच त्याला येतं. अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना हा आजचा व्हिडिओ कामाला येणार आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गणित या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क कसे घ्यायचे, पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं, प्रश्न लिहायचा का नाही, कृती लिहित असताना बॉक्स करायचे की नाही, आन्सर शीट कशी भरायची, रफ काम कुठे करायचं, हे सगळं आपण तुमच्या मनातील जे काही प्रश्न असतील तुमच्या परीक्षेसोबत ते सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. 10वी गणित हा विषयाबद्दल आम्ही तुम्हाला कॉन्फिडन्स देणार आहोत. चला तर मग गणित या विषयाचा पेपर तुम्ही 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये कसा लिहायचा ते आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहा, तुम्हाला ही अशी एक आन्सर शीट दिली जाणार आहे परीक्षेमध्ये. गणित भाग 1 आणि गणित भाग 2 अशा दोन्ही पेपरसाठी वेगवेगळी आन्सर शीट दिली जाईल, ज्यामध्ये तुम्हाला इथं सर्वात पहिल्यांदा केंद्र क्रमांक 4 अंकी केंद्र क्रमांक लिहायचा आहे, जो की तुमचं जे काही सेंटर येईल तिथला असतो ते लिहायचा आहे. नंतर इथं तुमचा जे हॉल तिकीटवर सीट नंबर आलेला असतो ते लिहायचा आहे. इथं पहिल्यांदा अंकात लिहायचा आहे आणि तो सीट नंबर इथं अक्षरात लिहायचा आहे आणि इथं विद्यार्थ्याची सही म्हणजे तुमची सही करायची आहे. इथं तुम्हाला काहीच करायचं नाही. तुमचे जे परिवेक्षक येतील तुम्हाला वर्गामध्ये पेपर घ्यायला, ते तुमचे इथं सिग्नेचर करतील. नंतर तुम्हाला इथं विषय लिहायचा आहे, गणित विषय लिहायचा आहे आणि गणित भाग 1च्या पेपरमध्ये इथं 1 लिहायचं आहे आणि भाग 2च्या पेपरमध्ये इथं 2 लिहायचं आहे. दिनांक लिहायचा आहे आणि उत्तर लेखनाची भाषा तुम्हाला मराठी लिहायचं आहे. तुम्ही महाराष्ट्रातले आहात, तुम्ही मराठीमधून पेपर देत असाल तर मराठी लिहायचं आहे. तुम्ही CBSE मधून असाल तर तुम्हाला इथं इंग्लिश लिहायचं आहे. नंतर इथं तुम्ही जेवढ्या काही पुरवण्या घेचाल, 1 पुरवणी घ्याल किंवा 2 पुरवण्या घ्याल, 1 घेतली तर 1 लिहायचं आणि ही मेन आन्सर शीट आपली 1 अधिक 1 2 लिहायचं. जर 2 पुरवण्या घेतल्या तर 2 अधिक हे 1 3 लिहायचं. तुम्हाला एवढीच माहिती भरायची आहे आणि एक बारकोड दिला जाणार आहे, तो इथं तुम्हाला चिटकवायचा आहे आणि एक हॉलोक्राफ्ट स्टिकर इथं तुम्हाला दिलं जाईल, ब्लॅक कलरचं असतं. ते तुम्हाला इथं पूर्ण माहिती भरल्यानंतर लिहायचं आहे आणि हे जे काही तुम्ही पुरवणी घ्याल हा बॉक्स तुम्ही शेवटी भरायचा आहे, कारण तुम्हाला शेवटी कळणार आहे तुम्हाला किती पुरवण्या लागल्या. आणि समजा जर तुम्ही शेवटच्या 15 मिनिटात एक पुरवणी घेतली, कारण शेवटच्या 15 मिनिटाच्या अगोदर तुम्हाला पुरवणी भेटत असतात, शेवटच्या 15 मिनिटामध्ये तुम्हाला पुरवणी भेटत नाही. जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला पुरवणी लागेल आणि शेवटच्या 15 मिनिटात घेतली तुम्ही अगोदरच पुरवणी, तर आणि तुम्हाला त्या पुरवणीवर काहीच लिहिता आलं नाही, तुम्हाला वेळ पुरला नाही, तरी ती पुरवणी तुम्हाला तुमच्या आन्सर शीटसोबत जोडून द्यायची आहे. घरी घेऊन यायचं नाही आणि इथं लिहायचं आहे तुम्ही पुरवणी किती घेतल्या ते. रिकामी जरी असेल पुरवणी तर ती तुमच्या आन्सर शीटसोबत जोडून द्यायची आहे, कारण ती तुमची नोंद असते की तुम्ही किती पुरवण्या घेतल्या आणि त्यास प्रत्येक पुरवणी तुमच्या पेपरला दिसली पाहिजे. तर हे नियम लक्षात ठेवायचे आहे आणि तुमचे बारकोडवर तुम्ही काहीही लिहायचं नाही किंवा पेनची शाई वगैरे काहीही पडू द्यायचं नाही. हा बारकोड तुमच्यासाठी महत्त्वाचा असतो. तुम्हाला हा बारकोड डबल भेटत नाही. हे झालं तुम्हाला आन्सर शीटबद्दल कसं लिहायचं ते सगळं. जेवढी माहिती सांगितली आहे तेवढीच लिहायची आहे. बाकी पेपरवर इकडं वगैरे काहीच करायचं नाही, काहीही लिहायचं नाही. चला आता पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं पाहूया. इथं पहा, तुमचं अक्षर एकदम छान असलं पाहिजे आणि तुम्ही कसलीही खाडाखोड न करता असं सुटसुटीत असा पेपर लिहायचा आहे. मी तुम्हाला इथं प्रश्न आणि उत्तर समजण्यासाठी प्रश्न लिहिले आहेत. तुम्हाला प्रश्न पेपरमध्ये लिहायचं नाही, तुमच्याकडे वेळ कमी असतो. तुम्ही इथं फक्त जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये लिहायचा आहे प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये A आणि B 2 गट असतात, जे तुम्हाला 4-4 मार्कसाठी असतात. गट A मध्ये असतात 4 मार्काचे MCQ म्हणजे ऑप्शन असतात, ज्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न म्हणतात ज्याला, जिथे तुम्हाला असा एक प्रश्न दिला जातो आणि त्यामध्ये 4 ऑप्शन दिले जातात. आणि त्यामधील जे ऑप्शन बरोबर असेल ते तुम्हाला फक्त उत्तर लिहायचं आहे. ते कसं लिहायचं? पहिल्यांदा प्रश्न क्रमांक 1 लिहायचा आणि ही जी मार्जिन असते ह्या मार्जिनमध्ये फक्त A, B असं जे गट असतात, जे
प्रश्न पहिल्यामधले उपप्रश्न असतात तेच लिहायचं आहे. म्हणजे फक्त इथं ए बी असं एवढंच लिहायचं आहे. ही जी मार्जिन असते ते तुमच्या जे पेपर तपासतात त्यांच्यासाठी इथं मार्क्स देण्यासाठी असते. तर पहा, इथं प्रश्न पहिला लिहायचं, इथं ए लिहायचं आणि जे काही तुमच्या एमधलं कितवा प्रश्न आहे, पहिला, दुसरा, हे या मार्जिनमध्ये लिहायचं, ह्या छोट्या मार्जिनमध्ये. आणि इथं प्रश्न लिहायची गरज नाही. हे एक लिहायचं, ए लिहायचं आणि पहिला प्रश्न लिहून हे रिकामी लाईन सोडायची आणि लगेच इथं बाण करून तुमचं जे काही उत्तर आहे ते लिहायचं. पहा, उत्तर कसं लिहायचं आता, तर तुमचं हे ऑप्शन 2 बरोबर आहे. आता फक्त इथं उत्तरामध्ये 2 लिहून चालेल का? नाही. तर तुमचं ऑप्शन क्रमांक आणि ऑप्शनमध्ये त्या काय आहे ते दोन्ही लिहायचं आहे. जसं की मी इथं लिहिलं आहे. याला तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील. फक्त तुम्ही इथं ऑप्शन क्रमांक 2 लिहिला किंवा ऑप्शन क्रमांक 2 लिहिला किंवा हे उत्तराचं 2 लिहिलं, हे असं चालणार नाही. हे तुम्हाला दोन्ही लिहिणं गरजेचं आहे. समजलं? असंच तुम्ही हे 4ही प्रश्न लिहायचे आहेत. पहिला प्रश्न लिहून त्याचं खाली बाण लिहून उत्तर लिहायचं, दुसरा नंबर टाकायचा आहे फक्त आणि त्याचं बाण लिहून उत्तर लिहायचं आहे. जसं की इथं हे पूर्ण उत्तर लिहायचं आहे. फक्त 2 लिहून चालेल का? नाही. किंवा एक्स किंवा हे समीकरण फक्त लिहून चालेल का? नाही. हे सगळं तुम्हाला उत्तरामध्ये लिहायचं आहे. पण प्रश्न लिहायचा नाही, फक्त नंबर लिहायचं आणि फक्त नंबर लिहायचं आणि त्याचं उत्तर खाली बाण करून लिहायचं. हे मी प्रश्न लिहिले आहेत तुम्हाला कळण्यासाठी की कसे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येतील. हे समजलं तुम्हाला? आणि नेहमी लक्षात ठेवा, प्रश्न क्रमांक 1 झाल्यानंतर प्रश्न क्रमांक 2 जेव्हा पण तुम्ही सुरू कराल तेव्हा तो नवीन पेजवर तयार करायचा. प्रश्न क्रमांक 1 इथं संपला आणि त्याच्या खाली लगेच प्रश्न क्रमांक 2 सुरू करायचा नाही. प्रश्न क्रमांक 2 पुढच्या नव्या पेजवर सुरू करायचा. आपल्याला पुरवण्या हव्या तितक्या मिळतील. तुम्ही पेपर पुरणार नाही असं काहीही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला पुरवण्या हव्या तितक्या दिल्या जातील. फक्त शेवटच्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पुरवणी मिळणार नाही. आणि असं तुम्हाला हे लिहायचे आहेत सर्व प्रश्न आणि त्याची उत्तरं. आणि हे जे उपप्रश्न आहेत ते लगट लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 1 टाकला की त्याचे दोन्ही उपप्रश्न लिहायचे आहेत आणि मगच प्रश्न क्रमांक 2 वर जायचं आहे. प्रश्न क्रमांक 1 लिहिला इकडं आणि याचा उपप्रश्न लिहिला मागं, असं नाही चालणार. लगट तुम्ही लिहिलास तर एक्झामिनरला इथं मार्क देण्यामध्ये सोपं जात असतं आणि त्याला जास्त कन्फ्यूज होत नाही. तो तुम्हाला खुल्या हाताने मार्क देतो. म्हणून एक्झामिनरला तुम्ही कन्फ्यूज करायचं नाही. पहिला पेपर तुम्ही लगट लिहा ना. जर तुम्हाला प्रश्न पहिला येत नसेल तर प्रश्न क्रमांक टाकून जागा सोडून दुसरा प्रश्न घ्या. पण पहिल्यांदा प्रश्न क्रमांक दुसराचं बी किंवा तिसऱ्याचं ए लिहिलं, नंतर प्रश्न क्रमांक 2 घेतला, असं कुठंही काहीही करू नका. क्रमाने लिहित चला. हे झालं प्रश्न क्रमांक एमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला 4 प्रश्न दिले जातात. 4 असे ऑप्शनसहित प्रश्न असतात आणि ते प्रत्येक प्रश्न तुम्हाला 1 मार्काला असतो. प्रश्न क्रमांक 1 झाला की 1 ए झालं की लगेच बी लिहायचं आणि ज्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे गणितं दिलेले असतात 1 मार्काला. असे 4 प्रश्न असतात 4 मार्काला. तर प्रश्न क्रमांक 1 हा पूर्ण ए आणि बी मिळून 8 मार्कासाठी असतो. पहा, इथं तुम्हाला सुटसुटीत असा पेपर लिहायचा आहे. मी कसं लिहिलं आहे पहा, लाईन सोडून लिहिलं आहे. असं तुम्हाला पेपर प्रेझेंटेशन करायचं आहे. थोडीही खाडाखूड करायची नाही. जर तुमची चूक झाली तर अशी एक आडवी रेष त्याच्यावर वडायचं अंधक थोडीशी आणि सोडून द्यायचं. तुम्ही अशी खाडाखूड कराल तर पटकन एक्झामिनरच्या ते लक्षात येईल की तुमचं हे चुकलं होतं. म्हणून तुम्ही थोडीशी अशी एक लाईन ओढायची, फक्त काहीच चूक असे खाडाखूड करत बसायचं नाही. असा सुटसुटीत पेपर तुम्ही गणिताचा लिहायचा आहे. इथं पण तुम्ही फक्त बी लिहायचं, लाईन सोडायची, प्रश्न पहिला लिहायचं आणि एक लाईन सोडून खाली लगेच उत्तर लिहायचं. हे प्रश्न लिहित बसायची गरज नाही. तुमच्याकडे तेवढा वेळ नसतो आणि हे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे बरोबर. पहिल्याचं उत्तर फक्त नंबर टाकण्यात चूक करायचं नाही. बी मधल्या पहिल्याचं उत्तर त्याच्या पहिल्यासमोरच लिहायचं. पहा, हे कसं लिहिलं आहे मी, बरोबर खाली बरोबर आलं. नंतर तुम्ही शेवटी जे उत्तर येतं त्याला बॉक्स केलं तर तुमचा जो एक्झामिनर आहे तो मध्ये अशा स्टेपमध्ये गडबड झाली तरी चालेल, पण हे शेवटचं जे उत्तर आहे ते त्याला पटकन दिसेल आणि तो पटकन मार्क देऊन पुढे जाईल. समजलं? हे झालं तुमचं प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक 1 मधलं बी, ज्यामध्ये 4 प्रश्न असतात.
इथं आहे चौथा प्रश्न, प्रश्न क्रमांक 1 मधला, बी मधला. आणि हेच पहा, आता इथं माझा प्रश्न पहिला ए बी सगळं झालं होतं, इथं जागा उरली होती. मी इथं प्रश्न क्रमांक 2 सुरू केला का नाही, नवीन पेजवर प्रश्न क्रमांक 2 सुरू करायचा. इथं चौकटीत टाकायचं प्रश्न क्रमांक 2, इथल्या बाहेरच्या मार्जिनमध्ये ए लिहायचं आणि इथं सोडून द्यायची जागा, प्रश्न पहिला टाकायचं, सोडून द्यायची आणि त्याचं उत्तर खाली आपण लिहायचं आहे. इथं लिहिलं आहे उत्तर. तर इथं पहा, आता प्रश्न क्रमांक 2 मधला हा ए जो प्रश्न आहे तो कृती असतो. म्हणजे पहा, इथं तुम्हाला कृती दिलेली असते, प्रश्न दिलेला असतो आणि ज्यामध्ये काही बॉक्स रिकामे सोडलेले असतात जे तुम्हाला भरायचे असतात. जसं की इथं पहा, इथं ही अंडरलाईन केलेली होती, ही रिकामी होती जे आपण भरली आहे, हे आपलं उत्तर आहे. तर इथं तुम्ही डायरेक्ट हे फक्त लिहिलं चालेल का, हे आणि हे लिहिलं चालेल का, नाही चालणार. तुम्हाला जी कृती दिली आहे पूर्ण लिहावी लागेल आणि त्यामध्ये रिकामी बॉक्स लिहावे लागतील, बॉक्स करून जसं आहे तसं पूर्ण लिहावं लागेल. इथं फक्त तुम्हाला क्वेश्चन लिहायची गरज नाही, परंतु कृती पूर्ण लिहावी लागेल आणि ती भरावी लागेल. कृती न लिहिता डायरेक्ट पहिल्या बॉक्समध्ये हे, दुसऱ्या बॉक्समध्ये हे असं लिहून चालेल का, नाही. पूर्ण कृती तुम्हाला लिहावी लागणार आहे, तर तुम्हाला इथं पूर्ण मार्क मिळतील. तर पहा, आता इथं तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 मध्ये हे जे कृतिक असतात 2-2 मार्कसाठी असतात. इथं तुम्हाला 3 प्रश्न दिलेला, 3 कृती दिलेल्या असतात, ज्यामधल्या तुम्हाला 2 करायच्या असतात. ज्या तुम्हाला चांगल्या येतील त्या 2 कृती तुम्हाला करायच्या असतात. त्या कृती 2-2 मार्कसाठी असतात. म्हणजे प्रश्न क्रमांक 2A हा 4 मार्क्ससाठी असतो, ज्यामध्ये 2 प्रश्न तुम्हाला करायचे असतात. प्रश्न क्रमांक 2B हा 8 मार्कासाठी असतो, ज्यामध्ये 4 प्रश्न तुम्हाला करायचे असतात आणि एक असतो तो ऑरमध्ये. म्हणजे प्रश्न क्रमांक 2B मध्ये तुम्हाला 5 प्रश्न दिलेले असतात, ज्यामधले तुम्हाला कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे असतात आणि त्या प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. असे 4 प्रश्नाचे 8 मार्क तुम्हाला प्रश्न क्रमांक 2B मध्ये दिले असतात, ज्यामध्ये तुम्हाला प्रश्न दिलेले असतात आणि ते तुम्हाला सोडवायचे असतात. इथं कृती नसते. तर पहा, इथं असे तुम्ही फक्त पहा की कसं आपण पेपर सुटसुटीत लिहिलेला आहे. बरोबर खाली बरोबर, नंतर इथं अंकलं झालं, नंतर अक्षरात आलं की एक लाईन सोडून लिहायचं, कारण ते इथंच लिहिलं की गिचमीट दिसणार नाही, असा सुट्टा पेपर दिसेल, छान तुमचं अक्षर छान दिसेल, तुमचा एक्झामिनरला कन्फ्यूज होणार नाही. आणि पहा, इथं वायची किंमत आली की मी कसं बॉक्स केलं आहे, एक्सची किंमत आल्यावर बॉक्स केला आहे, जेणेकरून तुमच्या एक्झामिनरला ते सोपं जाणार आहे उत्तर तपासण्यासाठी. इथं पहा, सगळी गणितं प्रेझेंटेशन तुमचं चांगलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला मार्क मिळतील चांगले. तर पहा, इथं प्रश्न क्रमांक बी मधला हा 3रा प्रश्न आहे. नंबर नीट टाकले पाहिजेत, सगळे नंबर्स बरोबर टाकले पाहिजेत. पहा, इथं आता प्रश्न क्रमांक 3 सुरू होतो. प्रश्न क्रमांक 3 हा कृतीचा असतो, ज्यामध्ये तुम्हाला कृती दिलेली असते आणि तुम्हाला 2 प्रश्न दिलेले असतात. त्याच्यामधलं कोणताही एक प्रश्न तुम्हाला लिहायचा असतो आणि प्रश्न क्रमांक 3A हा तुम्हाला 3 मार्कासाठी असतो, ज्यामध्ये तुम्हाला कोणतीही एक कृती करायची असते आणि 2 कृती दिलेल्या असतात. तर पहा, इथं पूर्ण कृती लिहायची आहे आणि जे बॉक्स रिकामे दिले आहेत ते भरायचे आहेत. फक्त बॉक्स रिकामे दिलेले इथं लिहून चालेल का, नाही चालणार. पूर्ण कृती तुम्हाला पेपरमध्ये लिहावीच लागणार आहे. आणि प्रश्न क्रमांक 3B मध्ये तुम्हाला कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे असतात आणि इथं तुम्हाला 2 ऑरमध्ये प्रश्न दिलेले असतात. म्हणजे 4 प्रश्न दिलेले असतात आणि त्यामधले कोणतेही 2 तुम्हाला चांगली येत असतील ते लिहायचे असतात. ते असतात तुम्हाला 3 मार्क्ससाठी, 3 मार्क्ससाठी असतात. आणि असा प्रश्न क्रमांक 3B हा तुमचा 6 मार्क्ससाठी असतो. असा प्रश्न क्रमांक 3A आणि B मिळून 10 मार्कासाठी तुम्हाला असतो. 9 मार्कासाठी असतो. 6 आणि 3 9 मार्कसाठी असतो. तर प्रश्न क्रमांक 3B मध्ये तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन दिलेला असतो, जो तुम्हाला सोडवायचा असतो, ज्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे असतात. पहा, क्रेमरच्या पद्धतीने इथं सोडवायला सांगितले. कसं लिहिले पहा, सुटसुटीत लाईन सोडून असं तुम्हाला लिहायचं आहे. तर जर तुम्ही असं उत्तर लिहिला तर तुम्हालाही कन्फ्यूज होणार नाही, तुमचेही उत्तर चुकणार नाही आणि एक्झामिनर हा मार्क देऊन जाईल तुम्हाला. पहा, इकडं पहा, हे कसं लिहिलं आहे पहा, बरोबर खाली बरोबर लिहिलं आहे, एका लाईनीत लिहिलं आहे, जेणेकरून तुम्हालाही काय लिहित आहात हे कन्फ्यूज होणार नाही आणि एक्झामिनरलाही मार्क देण्यासाठी म्हणजे डायरेक्ट तुम्हाला उत्तरं दिसतील, त्याला स्टेप्स दिसतील मोकळ्या. आणि पहा, इथं प्रश्न क्रमांक 4 आहे. आता
प्रश्न क्रमांक 4मध्ये तुम्हाला सर्वात जास्त मार्क असतात. म्हणजे पहा, एक प्रश्न इथं 4 मार्कसाठी असतो आणि इथं तुम्हाला उपप्रश्न कसे असतात, 4मध्ये ए, बी, सी असे 3 प्रश्न दिलेले असतात, ज्यामध्ये तुम्हाला कोणतेही 2 लिहायचे असतात आणि त्या 2 प्रश्नांना 8 मार्क असतात. म्हणजे प्रत्येकी एक प्रश्नाला 4 मार्क असतात. तुम्हाला हे 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 जर प्रश्न आले तर तुम्हाला 4 आणि 4 8 मार्क खूप सहज मिळणार आहेत. पहा, हे जास्त काही अवघड असे प्रश्न नसतात, सोपेच प्रश्न असतात, फक्त थोडीशी लेंदी असतात आणि काही प्रश्न लेंदी नसतात पण थोडेसे ट्रिकी असतात. एवढे पण ट्रिकी नसतात, सोपेच असतात. पहा, इथं पहा, मी ऑप्शनमधलं इथं लिहिलं नाही. इथं मी प्रश्न आता पुढचे लिहिले नाहीत. पहा, असं लिहायचं आहे तुम्हाला. इथं प्रश्न लिहायचा, ए लिहायचं, पुढं लाईन सोडायची आणि डायरेक्ट उत्तर लिहायला सुरू करायचं. हे मी प्रश्न क्रमांक ए मला येत होता म्हणून ए लिहिला आणि नंतर पहा इकडं बी येत नव्हता, मी बी लिहिला नाही, तो ऑप्शनमध्ये टाकला, तो ऑरमध्ये टाकला आणि सी लिहिला आहे. तर कसं लिहिलं आहे मी, पहा, सी टाकलं नंबर आणि त्याचं उत्तर लिहिलं आहे डायरेक्ट. इथं आलेख काढायचा होता तर तुम्हाला तिथं आलेख जर पेपरमध्ये आला तर तुम्हाला आलेख पेपर दिला जातो, ज्यावर तुम्ही पेन्सिलने आलेख काढायचा आहे. पेनने आलेख कधीच काढायचा नाही. पेनने जर आलेख काढला तर तुम्हाला त्याचे मार्क मिळणार नाहीत. तर पेन्सिलने आलेख काढायचा आहे आणि त्या आलेखवर त्या आलेखवर तुम्ही फक्त आलेख काढायचा आहे आणि जे काय हे आलेख सोडवण्यासाठी तुम्ही गणित सोडवता, अगोदर माहिती काढता, ते तुम्हाला इथं पेपरवरच लिहायचं आहे आणि त्या आलेख पेपरवर तुम्ही क्वेश्चन नंबर आणि त्यामधला उपप्रश्न कोणता आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. तुम्हाला तिथं आलेख पेपरवर बॉक्स दिलेला असतो, ज्यामध्ये आता पहा इथं किती कोणता प्रश्न आहे, इथं 4C आहे ना, 4C. तर तुम्हाला तिथं आलेख पेपरवर 4C म्हणून टाकायचं आहे आणि त्याचा आलेख काढायचा आहे. आता हा आपला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. इथं तुम्हाला 2 प्रश्न दिलेले असतात, ए आणि बी, ज्यामध्ये तुम्हाला कोणताही एक प्रश्न लिहायचा आहे आणि तो एक प्रश्न 3 मार्कासाठी असतो. आणि ए आणि बी, तुम्हाला ए येत असेल ए टाका आणि त्याचं उत्तर लिहा, बी येत असेल बी टाका आणि त्याचं उत्तर लिहा. असं सुटसुटीत उत्तर लिहायचं आहे. तुम्हाला हव्या तितक्या पुरवण्या मिळणार आहेत. पुरवण्या मिळणार नाहीत म्हणून तुम्ही पेपर असा किचबिट लिहिणं हे तुमचं मार्क कमी करण्यासाठी तुम्हाला धोकादायक ठरू शकतं. म्हणून पेपर सुटसुटीत लिहा, पेपरमध्ये घाबरू नका, छान पेपर लिहा आणि गणिताला घाबरायची काही गरज नाही. मला माहीत आहे तुम्ही पास होण्यापुरतं का होणार तुम्ही पेपर लिहून येणारच आहोत, तेवढं तर तुम्ही करू शकता. गणितामध्ये सगळंच अवघड असतं असं नाही, सोपं पण असतं आणि सोपं हे पेपरमध्ये येतं, फक्त तुम्ही घाबरून गेलेला असतात म्हणून तुम्हाला ते अवघड वाटत असतं. म्हणून पेपरमध्ये घाबरू नका. असं तुम्ही सराव पेपर देत आहात असं मनात ठेवा आणि लिहा आणि पेपरची स्पीड जास्तही ठेवू नका आणि जास्त कमीही ठेवू नका. जास्त स्पीड ठेवला तर तुमचं चुकण्याचं संभाव्यता जास्त आहे आणि कमी स्पीड ठेवला तर तुम्हाला वेळ पुरणार नाही. तुम्ही बरोबर पेपर मॅनेजमेंट करा. पेपरच्या अगोदर तुम्ही 2-3 वेळेस सराव परीक्षा द्या, जेणेकरून तुम्हाला टाईमचं मॅनेजमेंट लागेल आणि छान पेपर लिहा. ऑल द बेस्ट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. 10वीच्या पेपरमध्ये मार्क वाढवण्यासाठी मी तुम्हाला नक्कीच मदत करेल. आणखीन आपले असेच व्हिडिओ येणार आहेत. धन्यवाद.